लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 27 जूनच्या भागामध्ये इकडे काजल आणि सोहम हे दोघं जण ज्या वेळेला कॅफेमध्ये आलेले असतात तर काजलचं लक्ष तिथे असलेल्या एका बोर्डकडे जातं. पिझ्झा डिलिव्हरीसाठी मुले पाहिजेत आणि काजल विचार करते, हे काय, हा तर जॉब मी सुद्धा करू शकते. नाही, या जॉबसाठी मी अप्लाय करू का, मिळेल का मला हा जॉब, विचारायला काय हरकत आहे, विचारून तर बघते, मिळाला तर मिळाला असं म्हणत ती तो आता बोर्ड वाचते आणि आता मॅनेजरला या त्या जॉब संदर्भात बोलण्यासाठी येते आणि मॅनेजरला म्हणते, आपण तिथला बोर्ड पाहिला. यावरती मॅनेजर म्हणतो, बोर्ड पाहिलात ना, पण तो नीट नसेल पाहिला. पिझ्झा डिलिव्हरीसाठी मुलं पाहिजेत, मुलं. अहो, आम्हाला डिलिव्हरीसाठी मुलं लागतात. काजल म्हणते, आपण तसलं बॉय गर्ल काय मानत नाही बरं का, मुलगा मुलगी काय मानत नाही. तुम्हाला काय पिझ्झा डिलिव्हरी करायची आहे ना, आपण कोल्हापुरातला चप्पा चप्पा जाणतो, प्रत्येक गल्ली आपल्याला माहिती आहे आणि बाईक पण आपण चालवतो आणि ही टोपी तर आपण नेहमीच घालतो डिलिव्हरी बॉय सारखी. त्यामुळे मला हा जॉब मिळायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही मला एकदा चान्स तर देऊन बघा, त्याशिवाय कसं ठरवाल की मुलगा चांगलं करते की मुलगी चांगलं करते. काजलच्या बोलण्याने आता मॅनेजर इम्प्रेस होतात आणि मॅनेजर म्हणतात, ठीक आहे, पुढल्या आठवड्यामध्ये तू ये जॉबला, आठवडाभर तू जॉब कर. तू जॉब कसा करतेस, तू काय करतेस हे आपण पाहूया आणि त्याच्यावरून ठरवूया की हा जॉब तुला द्यायचा की नाही. आता मात्र काजल खूप खुश होते. एकदा का हा जॉब मिळाला की काहीतरी 4 पैसे आपल्या हातात येतील, घराला हातभार लावता येईल असा विचार करत ती आता तिकडून बाहेर पडत असताना सोहम हे सगळं पाहतो आणि त्याला कळतं की ही पिझ्झा डिलिव्हरीची नोकरी करणार. सोहमला काही ते पटत नाही आणि तो म्हणतो, ऐक ना, म्हणजे मित्रा, हे असं काही करू नकोस ना, हा जॉब तुझ्या लायकीचा नाहीये. हे बघ, तू थोडे दिवस थांब, मी तुझ्या लायकीचा चांगला काहीतरी जॉब शोधतो ना, आपल्या मित्रांशी बोलतो की. यावरती काजल म्हणते, हे बघ, तेव्हा जेव्हा मिळेल तेव्हाचा जॉब तेव्हाचा, पण आत्ता सध्या छोटा मिळालाय तर छोटा, पण जॉब करणं महत्वाचं आहे. कोणतंही काम छोटं, कोणतंही काम मोठं असं आपण काय मानत नाहीये. त्यामुळे हा जॉब मी करणार, त्यानंतर चांगला मिळाला तर बघू असं म्हणत आता मात्र काजल ठाम असते की हा जॉब मी करणार आणि ती कॅफेच्या बाहेर पडते. सोहमला मात्र थोडंसं वाईट वाटतं. इकडे चांदेकरांच्या घरामध्ये सगळ्या बायकांचा वटपौर्णिमेचा उपवास सोडण्याची वेळ येते. सगळेजण एकाच ठिकाणी जेवायला बसतात. त्यावेळेला आबा म्हणतात, आज सगळ्यांनी जोडीने बसा बरं. म्हणजे अद्वैतच्या बाजूला कला बसेल आणि इकडे रजनी आणि श्रीकांत बाजूला असं म्हणत आबा आता उपवास केलेल्या जोड्यांना एकमेकांच्या बाजूला बसायला सांगतात. आता रजनी काही बसत नसते. रजनी म्हणते, आबा मी नंतर बसते ना. आबा म्हणतात, तुला सांगितलेलं कळत नाही का रजनी, उपवास आहे की नाही, बस बरं श्रीकांतच्या बाजूला. सोहम म्हणतो, आई अगं बस ना, आबा सांगतायत तर. आता नाही ना, ऑलरेडी राहुलच्या बाजूला कुणीही न सांगता बसलेलीच असते आणि आता कला पण बसायला तयार नसतंय. आबा म्हणतात, हे बघ कला, मी सांगितलंय ना, सगळ्यांनी माझं ऐकायचं आहे, बस तू अद्वैतच्या बाजूला असं म्हणत आबा कलाला ओरडतात, अद्वैतच्या बाजूला बसायला सांगतात. कलाचा नाईलाज होतो, ती अद्वैतच्या बाजूला बसते. त्यावरती आबा म्हणतात, अद्वैत, कलाने दिवसभर तुझ्यासाठी उपवास केलाय की नाही, तर आज तू तुझ्या हाताने तिला भरव आणि हा उपवास सोडव. यावरती अद्वैत थोडेसे आडेवेडे घ्यायला लागतो. अद्वैत म्हणतो, आबा कशासाठी हे सगळं, मला हे नाही जमणार. यावरती आबा म्हणतात, हे बघ, तिने तुझ्यासाठी जर का दिवसभर उपवास केलाय ना, तर तिचा उपवास सोडणं तुझं काम आहे असं म्हणत आबा हट्टाला पेटतात आणि म्हणतात, ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही सगळेजण एकमेकांना घास भरवत नाही तोपर्यंत मी काही जेवणार नाही. मला गोळ्या घ्यायच्या आहेत आणि मला जेवणं आवश्यक आहे असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते, अद्वैत, आबा ऐकणार नाहीयेत, तू आबांचं ऐक. आबा म्हणतायत ना, घास भरव आणि उपवास सोड, तर कर. आबांना गोळ्या घ्यायला पाहिजेत ना, उगाच त्यांना त्रास देऊ नकोस बरं असं म्हणत आता इकडे आबांनी सांगितल्यावरती सरोज सुद्धा या सगळ्याला सपोर्ट करते आणि कलाला भरवायला सांगते. आता मात्र आबा म्हणतात, भरवतोयस ना, मी गोळ्या घ्यायचं थांबलोय. अद्वैतचा नाईलाज होतो आणि आता पुढचा मागचा कोणताही विचार न करता तो कलाला घास भरवतो आणि कलाचा उपवास सोडतो. कला अद्वैतकडे पाहतच बसते. तोपर्यंत सोहम आता हा मोमेंट कॅप्चर करण्यासाठी म्हणतो, एक मिनिट दादा, पुन्हा घास भरव बरं, मी छानपैकी फोटो काढतोय असं म्हणत सोहम आता मोबाईल घेऊन छानपैकी फोटो काढतो आणि पुन्हा एकदा अद्वैतला घास भरवायला सांगतो आणि ही मोमेंट कॅप्चर करतो. तोपर्यंत आबा म्हणतात, हे बघ रजनी आणि श्रीकांत, आता तुमची बारी असं म्हटल्यावर ती नैना म्हणते, नाही आबा,
अहो आम्ही आहोत ना, राहुल तू भरव की मला. यावर राहुल चिडतो आणि तू उपवास तरी केलायस का? तुझा कसला ग उपवास मी सोडायचा? काहीतरी नको ते करू नकोस, जेव निमूटपणे. आणि ऑलरेडी खास तर खाऊन झालेले असतात तिचे. त्यावरती नैना म्हणते असं कसं, मी उपवास नाही केला ते आपल्या बाळासाठी ना, मला आबांनी सांगितलं की नाही उपवास करू नको, मग तू असं कसं बोलू शकतोस? अरे उपवास नसला केला तरी तुझ्यासाठी मी पूजा वगैरे करणारच आहे ना, केलेलीच आहे, त्यामुळे तू भरव की घास, एवढं काय होतंय? असं म्हणत निर्लज्ज नैना सगळ्यांसमोर आपल्याला घास भरव असं राहुलला सांगत असते. राहुलला एक वेळ ऑकवर्ड होत असतं, पण नैनाला होत नसतं. नाईलाज झाल्यावरती आता मात्र राहुल तिला घास भरवतो. नैना विचार करते, एकदाच घास भरवला, या अद्वैतने जर करायला दोनदा घास भरवला, म्हणजे नैना इतकी चीप असते की ती प्रत्येक गोष्टीत किती घास किती मोजत सगळं कलासोबत कम्पेअर करत असते. आणि आता नैना म्हणते, राहुल अजून एक घास भरव ना, म्हणजे आपल्या बाळासाठी. आणि सोहम फोटो काढ ना. म्हणजे जसं नैना आता विचार करते की कला आणि अद्वैत जसं करतील तसंच आपण करायचं. आणि कलाचा ती एकदम दुस्वास करत असते आणि कलासोबत कम्पेअर पण करत असते. नैनाचं हे वागणं बघून सरोजला खूप राग येतो. सोहम मात्र बिचारा या दोघांचा फोटो काढतो. त्यानंतर आबा म्हणतात, श्रीकांत आता तू भरव बरं रजनीला, तिने पण तुझ्यासाठी उपवास केलाय की नाही दिवसभर. असं म्हटल्यावर ती रडत चिडत फिडत आता मात्र श्रीकांत रजनीला घास भरवायला घेतो. घास पण इतका मोठा की जवळजवळ अर्धीपेक्षा थोडी जास्तच पोळी घेतो. ती बरोबर अशी एवढी घाणीत सगळ्या भाजीत बुडवतो आणि तिचं तोंड एवढूस आकर मोठा असं म्हणत ती कोंबतो अक्षरशः तिच्या तोंडामध्ये. हे करत असताना थोडी भाजी त्याच्या हाताला सांडते, कारण इतका मोठा घास घेणं रजनीला शक्य नसतं. मग मात्र चिडलेला श्रीकांत म्हणतो, बघितलं कसा हात सगळा घाण केला, एक गोष्ट हिला नीट जमत नाहीये, म्हणजे जरा काही घास भरवायचा तर तो पण नीट खाता येत नाहीये, शी. असं म्हणत श्रीकांत स्वतःच चूक करून स्वतःच कांगावा करत असतो. आबा म्हणतात, श्रीकांत काय चाललंय तुझं? बायकोशी असं बोलतोस आजच्या दिवसाला? अरे तुझ्यासाठी उपवास केलाय तिने, 2 तास तू उपाशी राहून बघ रे, तुला जमणार आहे का उपाशी राहायला? तुझ्या बायकोने जर तुझ्यासाठी उपवास केलाय त्याचा आदर ठेव, कसं वागतोयस तिच्याशी? असं म्हणत आबा मात्र इकडे आता श्रीकांतला खडे बोल सुनावतात. बिचारी रजनी आता मात्र तो घास संपवण्यातच बराच वेळ घालवते. तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. श्रीकांतचं हे वागणं बघून सगळ्यांना जरा वाईटच वाटलेलं असतं. अद्वैतला सुद्धा वाईट वाटतं. आता हे सगळं चालू असताना तिकडे रोहिणी नसते, पण आता आगीत तेल ओतण्यासाठी रोहिणीची धमाकेदार एंट्री होते. रोहिणी म्हणते, अच्छा म्हणजे वटपौर्णिमेचं उपवास सोडणं अँड ऑल चाललंय. बाकी सगळ्यांचा उपवास सुटला असेल, पण सरोज वहिनीचं काय? म्हणजे सरोज वहिनी बघ ना, दादाचं काय आहे, आज तुझा उपवास, पण आज पण तुझ्यासाठी तो आलेलाच नाहीये. म्हणजे दरवेळेला तुला आणि अद्वैतला जेव्हा त्याची गरज वाटते किंवा जेव्हा तो इथे असावा असं वाटतं, त्या वेळेला तो कधीच इकडे येत नाही. काय आहे हे सगळं? म्हणजे ना खरं सांगायचं तर हे सगळं पटण्यासारखंच नाहीये. यावरती सरोज म्हणते, हे बघ रोहिणी, कसं आहे ना, कधी कधी आपल्या वैयक्तिक लाईफमध्ये कुणीही इंटरफेअर करू नये असं आपल्याला वाटतं. मला पण तसंच वाटतंय की माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तू इंटरफेअर न केलेली बरं. यावरती रोहिणी चिडते आणि म्हणते, हो का, तुला असं वाटतं तर मला पण असं वाटतं. पण कसं आहे ना, काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्याची वाट लावायला आवडते आणि तशी दुसऱ्यांच्या आयुष्याची वाट लावली ना की आपल्या आयुष्यात भलं कसं होणार. यावरती सरोज म्हणते, रोहिणी तू तुझ्या आयुष्याबद्दल बोलत असशील ना, तर तुझ्या आयुष्याची वाट कुणीही लावलेली नाहीये. तुझ्या आयुष्याची वाट जर कोणी लावली असेल ना तर ती तूच आहेस. यावरती रोहिणी म्हणते, अच्छा. यावरती सरोज म्हणते, मला कळतंय तू कशाबद्दल बोलतेस ते. तुला त्या माणसाशी लग्न करायचं नव्हतं तरी आम्ही तुझं लग्न करून दिलं आणि तुला तो संसार टिकवता आला नाही, हा दोष तुझा आहे. खरं तर तुला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं ना, तो एकदम छपरी माणूस निघाला, कळलं ना. म्हणजे तुझ्याशी लग्न न झाल्यावरती आम्ही 3 लग्न केली आणि अजूनही तो गुण उधळतोय. तुझ्यासोबत लग्न झाल्यावरती काय झालं असतं ग? आणि ज्या मुलासोबत तुझं आम्ही लग्न लावून दिलं ना तुझ्या मनाविरुद्ध, तो खूप चांगला होता, पण तुलाच तो संसार टिकवता नाही आला. यावरती आता मात्र इकडे रोहिणी म्हणते, हो का, तो चांगला होता का? जर माझ्या आवडीच्या मुलासोबत माझं लग्न लावून दिलं असतं ना तर त्याने नंतर 3 लग्न केलीच नसती. त्याला मी सावरलं असतं, पण तुमच्यामुळे आमचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. यावरती मग मात्र इकडे सरोज म्हणते, हे बघ,
तू ना माझ्याशी कम्पेअर करू नकोस, मला काही सल्ला देऊ नकोस. तुला इतकंच असेल ना तर तुझ्या नवऱ्याकडे परत जा, नवऱ्याला सोडून आलेस ना. यावरती रोहिणी म्हणते कसं आहे ना, माझ्याकडे तेवढे गट्स आहेत की माझ्या नवऱ्याला मी सोडून आले, पण तुझं काय, तुझं नवऱ्याशी पटत नाहीये तरी तुझ्याकडे कुठे गट्स आहेत की ह्या सगळ्यामध्ये तू नवऱ्याला तुझ्या सोडून जाशील. जा की सोडून. आता मात्र इकडे सरोज चिडते आणि रोहिणी असं म्हणत ती आता रोहिणीला एकच आवाज देते. रोहिणी रागारागात निघून जाते. सरोज आबांना सांगते आबा मला जेवण नाही जाणार, पोट भरलं माझं. असं म्हणत सरोज उठते. आबा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण सरोज काही ऐकत नाही, ती निघून जाते. हे सगळं कलासाठी नवीन असतं. तिला कळत नाही की कशाबद्दल हे दोघं जण बोलत होत्या, म्हणजे हे काय चाललेलं आहे. सरोज मॅडम आणि प्रदीप सर यांच्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत का की ज्या या घरामध्ये बोलल्या जात नाहीये, काय नक्की आहे. रोहिणी मॅडम काय बोलण्याचा प्रयत्न करत होत्या, या दोघांच्या नात्यामध्ये कसली कटुता आहे. आता मात्र कलाच्या समोर हा मोठा प्रश्न असतो आणि ती त्याचा विचार करते. त्यानंतर आता अद्वैत आणि कला रूम मध्ये येतात. रूम मध्ये अद्वैत आणि कला आल्यावरती आता इकडे अद्वैत कला दोघं जण गप्प असतात, काहीच बोलत नसतात. पण अद्वैतच्या मनामध्ये एक प्रश्न येतो आणि तो म्हणतो खरे मी विचारीन म्हणतोय तुला, पण तो प्रश्न राहूनच जातोय, तुझं मंगळसूत्र तुटलं कसं. आता मात्र कला अद्वैतच्या जवळ येते, त्याच्या डोक्याला हात लावते. यावरती अद्वैत म्हणतो काय करतेस. कला म्हणते नाही चांदेकरला ताप वगैरे आला नाही ना, हे जरा चेक करत होते. अद्वैत म्हणतो तुला दरवेळेला वाकड्यातच बोलायला पाहिजे का ग, तुला नीट बोलताच येत नाहीये का. यावरती कला म्हणते नाही द अद्वैत चांदेकर परफेक्शनिस्ट हे मला विचारतोय ना की मंगळसूत्र कसं तुटलं. एक तर ते तुटलं नसतं, ते वाढवलं म्हणतात, पण तुला आठवत नाहीये हे कसं तुटलं. आठव काल काय घडलं ते. अद्वैत म्हणतो काय घडलं, मला नाही काही आठवत आहे. यावरती कला म्हणते असं कसं, अरे आठव जरा. यावरती अद्वैत म्हणतो काय घडलं, काल माझा थोडासा घसा दुखत होता, त्यानंतर मग मी रूम मध्ये यायला निघालो तेव्हा अंजूने मला दूध दिलं, त्यानंतर मी रूम मध्ये आलो. रूम मध्ये आल्यावरती मला काही पुढचं आठवत नाही, झोपलो असेल मी, दमलो असेल ना खूप. कला म्हणते नाही ना आठवत, मग जाऊ दे, मग मी कशाला सांगू काय आठवते की नाही आठवते ते. अद्वैत म्हणतो एवढी काय तुझी आकड ग, कसं मंगळसूत्र तुटलं वाढवलं ते विचारलं तर इतकं सगळं बोलत बसलीस. कला म्हणते तुला नाही ना आठवत, तुला कामं होती ना, तू बिझी होतास, तू झोपलास. तशी मला पण कामं आहेत, मी पण बिझी आहे, मला पण झोपायचंय. तुला काय वाटलं तुलाच कामं असतात का. असं म्हणत कला तो विषय तिथेच बंद करते आणि कसं मंगळसूत्र वाढवलं, काल रात्री अद्वैतने काय केलं हे मात्र अद्वैतला पण आठवत नसतं आणि कला पण सांगत नाही. त्यानंतर मग मात्र कला म्हणते मी पण दमले, झोपते. तितक्यात आता ती म्हणते लाईट घालव, झोप. अद्वैत म्हणतो नाही मला जरा ह्या डिझाईन बघायच्या आहेत. म्हणजे सानिकाची मैत्रीण काय टॅलेंटेड आहे, खरंच तिने कसल्या भारी डिझाईन पाठवल्यात, म्हणजे इतक्या भारी डिझाईन ना मी आतापर्यंत पाहिल्याच नव्हत्या. टॅलेंट असा ओथंबून वाहतोय. म्हणजे खरं कसं आहे ना, एखादी बाई समोर पाहिली किंवा मुलगी समोर पाहिली तर ही टॅलेंटेड आहे की नाही हे मी असं डोळ्याने ओळखू शकतो. कला मनातल्या मनात हसत असते. समोर ती मुलगी बसते जिचं कौतुक करतोयस, पण टॅलेंट काय तुला ओळखता येत नाहीये. यावरती कला म्हणते खरंच इतक्या सुंदर डिझाईन आहेत, बघू. असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो म्हणजे मॉडर्न आणि सगळं ट्रेडिशनल ह्याचं असं कॉम्बिनेशन बनवलं ना, म्हणजे त्या मुलीचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. असं म्हणत अद्वैत आता डिझाईन पाहायला लागतो. कला म्हणते बघू. असं म्हणत कला डिझाईन पाहण्यासाठी येते. अद्वैत म्हणतो लांब 4 हात लांब व्हायचं. यावरती कला म्हणते काय सोनं आहे काय त्याला 4 हात लांब करतोस ते. अद्वैत म्हणतो हो सोनच समज. असं म्हणत अद्वैत आता चक्क लहान मुलासारखं 4 वितीचं अंतर मोजतो आणि हा इतक्या अंतरावरती येऊन तू बसू शकतेस असं तिला म्हणतो. कला पण आता भोळे भाबडेपणाचा आवडत अद्वैतच्या बाजूला येऊन बसते आणि बघू डिझाईन असं म्हणत अप्रूपतेने त्या डिझाईन आपल्याच डिझाईन कशा आहेत हे पाहायला लागते. अद्वैत म्हणतो बघितलंस कसल्या भारी डिझाईन आहेत, म्हणजे ना त्या मुलीमध्ये टॅलेंट इतका आहे ना. कधी काय असतं माहितीये का, खरे असे टॅलेंटेड लोक ही फार कमी असतात. म्हणजे या टॅलेंटेड लोकांना फार डिमांड असते बरं का. आपल्याकडे या डिझाईननी तहेलका माजवलाय. यावरती कला म्हणते खरंच, परत बोल. अद्वैत म्हणतो काय परत बोल, मला नाही परत बोलायचंय, आपलं तुझं काहीतरीच. कला म्हणते नाही इतकं कोणाचं कौतुक करताना कधी मी तुला ऐकलं नाही ना, म्हणून आपलं म्हटलं बोल परत. यावरती अद्वैत म्हणतो नाही मला बोलायचंय. कला म्हणते ठीक आहे नको बोलूस मग तू.
असं म्हणत कला आणि अद्वैत दोघांची एकमेकांची परत भांडण होतात. कला म्हणते इतका आगाव आहेस ना तू. यावरती अद्वैत म्हणतो तू अति आगाव आहेस. भांडत भांडतच दोघ जण झोपी जातात. दोघ जण झोपी गेल्यावरती मग दुसऱ्या दिवशी सकाळी अजून डिझाईन बनवून इकडे आता सानिकाने मागितल्यामुळे कला त्या डिझाईन काढत असते आणि तोपर्यंत अद्वैत वॉशरूम मध्ये असतो. तोपर्यंत तो येईपर्यंत डिझाईन आपल्या काढून मोकळ्या झाल्या पाहिजेत म्हणून कला घाईघाईत डिझाईन काढत असते. पण वॉशरूम मधून अद्वैत बाहेर आल्याची चाहूल लागल्यावरती कला सगळं ठेवते आणि निघून जाते. आणि दरवाजा उघडा पाहून अद्वैत म्हणतो हिनेच दरवाजा उघडा ठेवला असेल. हिला तर काही कळतच नाहीये. म्हणजे या सगळ्यामध्ये दरवाजा उघडा ठेवण्याची गरज तरी काय आहे. दिवसभर बसून असते तरी सुद्धा दरवाजा उघडा ठेवून गेली ना. असं म्हणत अद्वैत दरवाजा लावायला येतो. पण त्यावेळेला तिकडे असलेल्या डिझाईन कडे त्याचं लक्ष जातं. पण इतक्या बारकाईने न बघता आपल्याला हवेत ते कपडे काढून तो त्यावेळेला तरी तो दरवाजा बंद करून घेतो. तो दरवाजा बंद तर करतो पण त्याच्या मनामध्ये काहीतरी शंकेची पाल चुकचुकते जी बॅक ऑफ द माइंड त्याच्या राहते. पण तिकडून तो खाली येतो. इकडे आता सगळेजण ब्रेकफास्ट साठी बसलेले असतात. राहुल आणि रोहिणी, रजनी आणि कला सगळ्यांना सर्व करत असते. पण तोपर्यंत जोराजोरात म्युझिकचा आवाज यायला लागतो. त्यावरती आबा म्हणतात काय रे राहुल, हा म्युझिकचा आवाज तुझ्या रूम मधून येतोय. तुझ्या रूम मधून हा म्युझिकचा आवाज का बरं येतोय. यावरती राहुल म्हणतो आबा अहो मी तर इथे बसलोय आणि मी तर ब्रेकफास्ट करतोय आणि असलं म्युझिक मी नाही ऐकत. हे कोण ऐकते मला काही कळतच नाहीये. रजनी म्हणते आबा तुम्ही थांबा मी आले पाहून कसलं म्युझिक आहे ते. आबा म्हणतात नाही तू एकटी जाऊ नकोस मी पण येतोय. नक्की काय चाललंय बघू तरी दे. असं म्हणत सगळे ब्रेकफास्टवरून उठतात. रोहिणी, राहुल, कला, रजनी आणि आबा सगळेजण आवाजाच्या दिशेने जातात. तर हा आवाज दुसरा तिसरा कुणी नसून फुल व्हॉल्यूम करून टू बी प्रेग्नेंट असलेली नैना आता मात्र इकडे छानपैकी उड्या मारत एक्सरसाइज करत असते. एक्सरसाइज करत असताना तिला आता या गोष्टीचं भानच नसतं की आपण घरच्यांशी काय खोटं बोललोय. कलाला ह्या उड्या मारताना बघून चांदेकरांना 440 वोल्टचा झटकाच बसतो. म्हणजे ही बाई असं काय करते कुणालाच काही कळत नाही. आणि त्याचवरती मग मात्र सगळेजण नैनाकडे पाहत बसतात आणि कला विचार करते ही प्रेग्नेंट आहे ना मग ही असे काय उड्या मारते. कलाला तर काहीच कळत नाहीये. तोपर्यंत राहुल म्युझिक बंद करतो. सगळेजण नैनाकडे पाहतात. नैना हादरते. इकडे खरी ट्विस्टर आता येतो. ज्या वेळेला कलाने डिझाईन काढून वॉर्डरोब मध्ये ठेवलेल्या असतात अद्वैत त्या डिझाईन मगाशी त्या पाहायच्या राहिलेल्या असतात. कुठेतरी मनामध्ये असतं त्या डिझाईन पाहतो आणि या डिझाईन तर सानिकाने मला काल पाठवल्या होत्या. अच्छा म्हणजे ही खरे काढते ते या डिझाईन म्हणजे आता तिने ह्या डिझाईन पाठवलेल्या आहेत. सानिकाची मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून खरे आहे. अद्वैतला सगळं सत्य समजतं. रंगेहात कलाला पकडण्यासाठी अद्वैत रात्री जागतो. कला ज्या वेळेला डिझाईन काढत असते अद्वैत धावत पळत येतो. कलाच्या डिझाईन ओढून घेतो. ओढून घेतल्यावर ती कला म्हणते परत दे डिझाईन. अद्वैत म्हणतो कळलंय मला सगळं. सानिकाला डिझाईन तूच पाठवतेस ना. असं म्हणत आत्ता सगळं सत्य स्वप्नात नाही तर सत्यात समोर आलेलं असतं. अद्वैतला समजलेलं आहे की या डिझाईन पाठवणारं दुसरं तिसरं कुणी नसून कलाच आहे. हे सत्य समोर आल्यावरती अद्वैत आता काय ऍक्शन घेणार. या सगळ्यामध्ये कलाला जॉब देणार का पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.